नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपली श्रद्धा आणि विश्वास हे आपले मानसिक आधार असतात. संकटकाळी हेच मानसिक आधार आपली मनःशक्ती वाढवतात आणि त्या संकटातून आपल्याला अलगद बाहेर काढतात. कसं ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. ती सोसायटीत नवीनच राहायला आली होती. येता जाता बोलून सगळ्यांशी तिची मैत्री झाली. काही दिवसातच कळलं की ती तथाकथित सुधारणावादी मताची आहे. अध्यात्म, पूजा, मंत्र, स्तोत्र काही न करणारी, सडेतोड बोलणारी आहे. तिच्याशी गप्पा तशाच व्हायच्या. हळदी कुंकवाला बोलवलं तर साडी नेसून जायची, पण नंतर तिच्या कॉमेंट्स सुरू असायच्या. तुम्हाला कंटाळा कसा येत नाही ग हे सगळं करायला? तासनतास कसं ग बसता त्या पोथ्या परत परत वाचायला? तीच स्तोत्र म्हणून काय मिळतं तुम्हाला? नवीन काहीतरी जरा वाचा. आईनं दिलेला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा तिनं डब्यात ठेवून दिली होती. तिनंच आम्हाला सांगितलं होतं. पहिले काही दिवस ना यावरनं अगदी गरमागरम चर्चा व्हायची. ती ठामपणे त्याला उत्तरं द्यायची. काही दिवसांनी लक्षात आलं त्यातून काहीच निष्पन्न होत नाहीये. मग मात्र आम्ही ठरवलं की आता यावर बोलायचं नाही. मैत्रीण म्हणून ती छान आहे ना, मग झालं. असू दे. आणि प्रत्येकाला स्वतःचं मत असतं, त्याप्रमाणे तो वागत असतो. तर असं सुरू होतं. बरीच वर्ष झाल्यानंतर सगळ्यांना तिची सवय पण झाली. एक दिवस मात्र तिच्यावर एक वेगळाच प्रसंग ओढावला. ती सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झालीये हे जाणवलं. बोलणं अस्पष्ट यायला लागलं. नवऱ्यानं हे प्रकरण जरा गंभीर आहे हे ओळखलं आणि ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं. मेंदूत रक्तस्राव झाला होता. अगदी माइल्ड होता आणि लगेचच ॲडमिट केल्यानं फार फायदा झाला. हळूहळू सुधारणा होईल डॉक्टरांनी सांगितलं. तरी बरेच दिवस ती दवाखान्यात होती. नंतर बरी झाली, पण उच्चार इतके स्पष्ट येत नव्हते. तिला डिस्चार्ज मिळणार होता. त्या दिवशी डॉक्टरांनी तिला औषधं कशी घ्यायची, खबरदारी काय घ्यायची हे नीट समजावलं आणि सहज म्हणाले, अजून एक तुम्हाला सांगू का? घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र हा शब्द अनेक वेळा आहे, त्याचा परिणाम होतो. प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा. जबड्याची हालचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर अजून उत्तम. डॉक्टरांचं ते बोलणं ऐकून ती थक्क होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिली. डॉक्टर असं काही सांगतील असं तिला वाटलंच नव्हतं. हो असं ती त्यांना म्हणाली. घरी आल्यानंतर 4 दिवसांनी तिच्या मनात काय आलं कोण जाणे. डॉक्टरांनी स्वतः सांगितलंय तर उपाय करावा असं तिला वाटलं. फोन करून तिनं मला हे सांगितलं सुद्धा. तुला हे कसं सांगू असं मला वाटत होतं, तिला मी म्हटलं. अगं तुला बरं व्हायचंय ना, मग आता बाकी काही बोलू नकोस. माझ्याकडे सज्जनगडावर रामदासी बुवांनी म्हटलेली रामरक्षा ऑडिओ स्वरूपात आहे, ती तुला पाठवते. ती तू ऐक. कुठल्याही दुकानात तुला रामरक्षेचं पुस्तक अगदी 5-10 रुपयात मिळेल, ते आणून घे. आणि म्हणून बघ, तिचा गळा दाटून आला होता. म्हणाली, नीता. एवढंच ती म्हणाली. राहू दे ग, उगाच अपराधी भाव मनात ठेवू नकोस. मात्र शांतपणे श्रद्धेनं मनोभावे म्हणत राहा. तुझा विश्वास नाही हे माहिती आहे, तरी बरं होण्यासाठी तरी कर. हा फिजिओथेरपीचा एक प्रकार आहे असं समज. थोडे दिवस तर करून बघ, मग आपण निवांत बोलू, मी तिला म्हणाले. आणि काही दिवसांनी तिनं मला भेटायला बोलवलं. हे बघ. बघितलं तर चक्क छोट्याशा देवघरात बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा ठेवलेले होते. शेजारी मंद समई तेवत होती. समोर 2 निरांजनं तबकात होती. उदबत्तीचा मंद सुगंध येत होता. फुलं वाहिलेली होती. शेजारीच रामाचा फोटो होता आणि त्याला मोगऱ्याचा गजरा घातलेला होता. मी बघतच राहिले. ती म्हणाली, काय झालं माहीत नाही, पण ऑनलाईन हे सगळं मागवलं. अंतरंगातून काहीतरी वाटलं असं करावं. खरंच ग, खूप शांत आणि समाधानी वाटतंय. तुम्ही हे का करत होता हे आजारी पडल्यानंतर मला कळलं. इथे बसून रामरक्षा म्हणताना काहीतरी भारल्यासारखं वेगळंच वाटत होतं. मला ते तुला शब्दात नाही सांगता येणार. राहू दे ग, तू ते अनुभवलंस ना आणि बरी झालीस हे महत्त्वाचं. आता तू पण हा आनंद घे. मग तिला पसायदान, मनाचे श्लोक, हरिपाठ अशी पुस्तकं दिली.
तिचे डोळे भरून व्हायलाच लागले. असू दे, होतं कधी कधी असंही. ती पूर्ण बरी झाली याचं श्रेय डॉक्टरांनाच आहे. मात्र त्या अवघड वेळेला तिला रामरायानं मानसिक आधार दिला. पूजा, जप, स्तोत्रपठण यासाठीच तर करायचे असतात. प्रयत्न, कष्ट आपण करायचे असतात, पण त्याचा हात हातात असू द्यायचा असतो. तो सांभाळतो. मग श्रद्धा असणं महत्त्वाचं. मग तो प्रत्यक्ष दिसत नसला तरी कोणत्याही रूपात तुमचा सखा होऊन धावून येतो. या अदृश्य शक्तीवर मनापासून विश्वास ठेवायचा आणि प्राप्त संकटाला धैर्यानं सामोरं जायचं. जमेल तशी साधना करायची, श्रद्धेनं भक्ती करायची. त्यानं मन खंबीर बनतं. या दोघांचा मेळ जमला ना की मग शरीरही बरं होण्यासाठी साथ देतं. श्रद्धा आणि विश्वास हाच आयुष्याचा मूलमंत्र आहे, जो आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढतो. हो ना? आजचा हा विचार आपल्याला कसा वाटला याविषयी आम्हाला जरूर जरूर कळवा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स नक्की आम्हाला लिहून पाठवा. श्रोतेहो, रेडिओ जयंत आता दृक्श्राव्य स्वरूपात चतुरस्त्र या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे, तेव्हा जरूर पहा. या चतुरस्त्र पॉडकास्टच्या पहिल्या भागामध्ये आपण प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास असा संवाद बघणार आहोत. तेव्हा जरूर बघा रेडिओ जयंतचं पॉडकास्ट चतुरस्त्र.